तर बीडच्या कुर्ल्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय। आमचं लाखोंचं नुकसान झालंय, त्यामुळे सरकारनं मदत करावी, अन्यथा आम्हाला फास लावून जीव द्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया महिला शेतकऱ्यांनी दिली। बघायचं काम राहिलं नाही कशाला, घराईनी बसतो आम्ही, चिडचिड चिडचिड एकूण यावर पळतो। घरात म्हणायचं सामान आणा सुमान आणा, कशाने आणायचं, सगळं ह्याच्यात घातलंय, काय जमिनीत घातलंय। आता काय मागणी आहे? हा आता होय 50,000 रुपये हेक्टर आणि कर्ज माफणी। हा हा पण ते तर पैसे नाही म्हणतात तिजोरीत, मग काय करायला पाहिजे? बघू मग एक 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 घरागणीच फाशी घेऊन मरू। सरकारने काही बी तरतूद करून सरकार मायबापनी जनतेसाठी शेतकऱ्यासाठी एवढ्या वेळेस हे करावा, हेक्टरी 50,000 रुपये द्यावा, ही शेतकऱ्याकडून सरकारला मायबापला नम्र विनंती करतो आम्ही। सरकारकडे आमची एकच मागणी, त्यांनी 50,000 रुपये हेक्टरी द्यावा प्रत्येक शेतकऱ्याला। सरकारकडे पैसे त्यांनी तरतूद करावी, तर ते काही करू शकतं सरकार, आमच्या शेतकऱ्यासाठी काही करू शकतं ते त्यांनी करावं, ही आमची नम्रतेची आणि कळकळीची विनंती सर।